माशांचीच किरकिर ऐकण्यात मजा येते. नमस्कार, मी आहे ऋतुजा आणि मराठी रेसिपीज विथ ऋतुजामध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला बनवून दाखवते आहे सुरमई रवा फ्राय. क्रिस्पी बनतात, खूप वेळपर्यंत कुरकुरीत राहतात आणि तळताना याचं कोटिंग अजिबात निघत नाही. स्टार्टरमध्ये अगदी लिंबू पिळून सुद्धा तुम्ही हे खाऊ शकता. मस्त रेसिपी आहे. पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत, तर अशी गरमागरम क्रिस्पी कुरकुरीत सुरमई रवा फ्राय नक्की करून बघा. रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी 300 ते 350 ग्रॅम सुरमईचे असे काप घेतलेले आहेत. मोठ्या आकाराचे पीस आहेत. स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि त्यानंतर याच्यावरती जे एक्स्ट्रा पाणी असेल ना, ते आपण टिश्यू पेपर किंवा कापडाने पुसून घेणार आहोत. बेसिक मॅरिनेशन करून घेऊयात. तर इथे मी दोन्ही साइडून ना आता पहिल्यांदा कोकम आगळ लावती आहे. कोकम आगळ तुमच्याकडे नसेल तर तुम्ही याच्या जागी लिंबाचा रस लावला तरी चालेल. अशा पद्धतीने मी दोन्ही साइडून हा आगळ लावून घेतेय. यामुळे फिश आतून एकदम टेंडराइज होतो. साईडलाच आता मी इथे 1 चमचा हळद आणि थोडंसं मीठ घेतलंय. तर हे दोन्ही पण आपण या माशांवरती चोळून घेणार आहोत. असं मस्तपैकी एक एक पीसेस ना हळद आणि मीठ चांगलं चोळून घ्यायचं. हे अगदी सोपं मॅरिनेशन आहे आणि जास्त वेळ सुद्धा लागत नाही. फक्त 15 ते 20 मिनिटं आपण हे साईडला ठेवून देणार आहोत. बघा, दोन्ही साइडून इथे लावून झालेलं आहे. फक्त 15 मिनिटं साईडला ठेवून देऊयात, म्हणजे यावरती आपण जे हळद मीठ लावलेलं आहे ना, ते आतमध्ये चांगलं मुरून जाईल. आता त्यानंतर आपण याच्या पुढची प्रोसेस करूयात. एक मसाला तयार करून घ्यायचा आहे. तर हळद ही थोडीशी राहिलेली होती, त्यामध्येच मी 1 चमचा आलं लसणाची पेस्ट, 1 चमचा लाल मिरची पावडर घातलेली आहे. तसेच 1 चमचा धणेपूड, अर्धा चमचा जिरेपूड. इथे मी फिश फ्राय मसाला वापरत नाहीये, त्यामुळे गरम मसाला घेतेय 1 चमचा आणि त्याचबरोबर माझ्याकडे हा मालवणी मसाला होता, तो सुद्धा 1 चमचा घातलेला आहे. तुमच्याकडे नसेल तर काही हरकत नाहीये, स्किप केलं तरी चालेल. त्याच्यानंतर थोडासा मी इथे कोकम आगळ परत घातलेला आहे आणि हा मसाला चांगला मिक्स करून घेतेय. तर असा थोडासा सैलसर बनवायचा आहे. पाणी टाकूयात आणि सैलसर मसाला तयार करून घेऊयात. आधीच माशांना आपण मीठ लावून ठेवलेलं आहे, तरी पण मी या मसाल्यात थोडंसं मीठ घालतेय. अगदी छान मसाला तयार झालेला आहे. तर आता हा मसाला आपण या पीसेस वरती चांगला कोट करून घेऊयात. चांगला दोन्ही बाजूने चोळून घ्यायचा आहे. व्हिडिओमध्ये दाखवते तसा हलकासा याचा थर लावून घ्यायचा. माशांचे जे काही आपण पदार्थ करतो तर ते बनवायला जास्त वेळही लागत नाही आणि अगदी कमी साहित्यात सुद्धा बनते. याआधी पण मी चॅनलवरती खूप सारे माशांचे वेगवेगळे प्रकार दाखवलेले आहेत, तर ते तुम्ही चॅनलवरती जाऊन बघू शकता. मसाला लावून झाला की जे कोटिंग असतं ते तयार करून घेऊयात. तर इथे मी 1 वाटी बारीक रवा आणि अर्धी वाटी तांदळाचे पीठ घेतले. थोडंसं मीठ घालते आणि पाव चमचा लाल मिरची पावडर. तर हे सगळं साहित्य आपण मिक्स करून घेऊ. जाड रवा घेतला तरी चालेल, पण रव्याचे प्रमाण हे तांदळाच्या पिठापेक्षा जास्त ठेवायचे आहे. सुरमईचा असा एक तुकडा घेतला आणि हा आता आपण या रव्यामध्ये चांगला घोळवून घेणार आहोत. रवा याच्यावरती चांगला कोट झाला पाहिजे. दोन्ही साइडून असा कोट करून घ्यायचा. हलकं हलकं असं दाबून घ्यायचं, म्हणजे रवा याच्यावरती चांगला बसतो. साइडून पण आपल्याला रवा लावून घ्यायचा आहे. मला ना मच्छी फ्राय मध्ये रवा खूप आवडतो, त्यामुळे मी रव्याचा इथे थोडासा जाडसर थर देतेय. पॅन मध्ये एका वेळेला जेवढे मावतील तेवढेच पीसेस आपण कोट करून घेणार आहोत. एकदमच कोट करून ठेवायचे नाहीयेत, म्हणजे त्यावरचा जो रवा आहे तो मऊ होतो, मग ते मासे कुरकुरीत पण बनत नाहीत. आता इथे बघा, मी एक नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे. त्यामध्ये अगदी 4-5 चमचे तेल घातलंय आणि तेल पहिल्यांदा चांगलं गरम होऊन दिलेलं आहे. त्या गरम तेलामध्ये आपण हे पीसेस सोडणार आहोत. मिडियम फ्लेमवरती अगदी 2-3 मिनिटं खालची बाजू शेकवून झाली की पलटी करून घ्यायची. अशी कापेल त्याला ना ती थोडीशी क्रिस्पी लागते. त्याच्यानंतर इथे मी परत जी खालची बाजू आहे ती 2-3 मिनिटं फ्राय करून घेतलेली आहे. मासे शिजायला किंवा फ्राय करायला जास्त टाइम लागत नाही. एक 5-6 मिनिटं पुरेशी होतात. दोन्ही साइडून अगदी क्रिस्पी बनतात.
बघा छानपैकी असा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे. मासा कुरकुरीत तयार झालेला आहे आणि सगळे मासे अशा पद्धतीने तळून झालेले आहे. तुम्ही बघू शकता की यावरचा जो रवा आहे तो निघालेला नाहीये, कोटिंग सुटलेलं नाहीये कुठे. फक्त आपल्याला गरम तेलामध्येच हे मासे सोडायचे आहेत. अ, जर तेल थंड किंवा मध्यम असेल ना, तर यावरचं जे कोटिंग आहे ते सोडल्या-सोडल्या निघून जातं. आणि फ्राय करताना कधीही याच्यावरती झाकण वगैरे ठेवायचं नाही. आणि जास्त वेळ फ्राय केल्याने ना, जो आतला एक ज्युसीपणा असतो ना, तो निघून जातो. मासे आतून कोरडे पडतात. त्यामुळे जास्त वेळ सुद्धा हे मासे फ्राय करायचे नसतात. तर झालेला आहे आपला सुरमई रवा फ्राय. मस्तपैकी तांदळाच्या भाकरी बरोबर सर्व्ह करायचं. सोबतच कांदा, लिंबू ठेवायचा. हा मासा डाळ भात, वरण भाताबरोबर खायला सुद्धा चांगला लागतो. ॲज अ स्टार्टर म्हणून सुद्धा तुम्ही मासा सर्व्ह करू शकता. कुरकुरीत होता आणि जास्त वेळ क्रिस्पी राहिलेला होता. तर अशा पद्धतीने तुम्ही पण नक्की करून बघा. बाहेरून क्रिस्पी आणि आतून तेवढाच मऊ आहे. तर आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक द्या. चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात आपण नवीन अशाच वेगवेगळ्या रेसिपींसोबत. तोपर्यंत मस्त राहा आणि काळजी घ्या.